संसरण या प्रकरणामध्ये आपण मागे बघितलं की परमेश्वराने मायेला आपली प्रवृत्ती जाणून सृष्टीची निर्मिती करून घेतली. ती का म्हणून तर मायेच्या तमस्वरूप प्रदेशात असलेल्या नित्य केवळ अनादि अविद्यायुक्त जीवांना आपला आनंद द्यावा अशी परमेश्वराची इच्छा. त्यासाठी त्या अनादि अविद्येचा छेद करणे आणि अनादि विद्या विभिन्न करून नित्य केवळ जीवाला आपल्या परकैवल्य आनंदमय स्वरूपात पावन करणे. यासाठी जीवाला मायेच्या करवी सूक्ष्म प्रपंच म्हणजेच मळ रचनेचं सामर्थ्य प्रदान करून सकळ देवतामळ वेष्टीत झालेला जो जीव होता त्याला स्थूल प्रपंचाची म्हणजे पृथ्वी ग्रह गोलादिकांची निर्मिती करून 12-12 वर्षाचे मनुष्य देह निर्माण करून त्यात जन्माला घालवले. आणि मग जीवाला तो अज्ञान असल्यामुळे ज्ञान प्रदान करण्यासाठी परमेश्वराने आपण स्वयं अवतार धारण केले. ते उद्धरण प्रकरण. संसरण मग उद्धरण. आधी सृष्टीची निर्मिती, मग सृष्टीची निर्मिती जीवाच्या उद्धाराच्या हेतुस्तव केली म्हणून मग उद्धरण प्रकरण म्हणजे परमेश्वर सृष्टीमध्ये अवतार धारण करतात. सृष्टीमध्ये परमेश्वराने अवतार धारण केल्यानंतर एका जीवाप्रती परागिरा करून परमेश्वरू आपुले अस्तित्व साधिती. एका जीवाच्या प्रती परावाणी गिरावाणीच्या द्वारा प्रदान करून परा गिरेमध्ये घोळून मिसळून परमेश्वरू म्हणजे साधनदाता परमेश्वरीय अवतार आपुले म्हणजे स्वतःचे अस्तित्व साधिती म्हणजे अस्तित्व साध्य करून देत असतो. एका काही भूत भजनाधिकारी भूत भजने करून जो ज्ञानाधिकारी झालेला आहे, कारण अहेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, अशा अधिकारी जीव. त्या जीवाप्रती म्हणजे त्या जीवाला परागिरा करून. परा म्हणजे परावाणी. वाणी 4 आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. परा ती परमेश्वराची वाणी. वैखरीद्वारे परेचा व्यापारू चैतन्य भवा परा. आणि तालोष्टपुट व्यापारे वैखरी. जी वैखरी वाणी आहे ती ताळ, ओष्ट, पूट आदी यंत्राच्या द्वारा प्रस्फुटित होणारे जे ध्वनी असतात तिला वैखरी वाणी असं म्हटलं जातं. ती वैखरी ते मनुष्याच्या ठाई, तिला गिरावाणी म्हणतात. जे गिरवलेली, धडे गिरवतो मनुष्य, शिकतो अबकड अक्षर, शब्द, वाक्य, त्याचा अर्थ, आशय, भावार्थ, त्याच्या मागचं वास्तव अस्तित्व, सत्य काय ते सांगायचं तात्पर्यार्थ. तर ही गिरावाणी ही परमेश्वर मनुष्यवेशधारी होती म्हणून ती वैखरी वाणी तिच्याद्वारा, वैखरीद्वारे परेचा व्यापारू. आणि तो सुद्धा मायावेशधारी होती, मायापूरधारी होती म्हणून चैतन्योद्भवा परा. चैतन्योद्भवा, चैतन्य मायेपासून उद्भवा, हा उद्भवते ती वाणी परा म्हणजे श्रेष्ठ अशी ती वाणी. म्हणजेच ती परमेश्वरांच्या व्यक्त स्वरूपासनेत असलेली जी ज्ञानशक्ती आहे ती व्यक्तमंता अवताराच्या ठिकाणी मायावेशच्या अंतर्गत मायापूर, मायेचं पूर्णत्व धारण केलेलं असतं परावर शक्तीचं. त्यातली ती पराशक्तीतली ज्ञानशक्ती ती त्या चैतन्योद्भवा म्हणजे केवळीची नित्य संबंधी माया असे
ऐश्वर्यादी करून सगळी धर्म माया संबंधीची देतं. मग ऐश्वर्य आत करून इतर धर्म, मग हा धर्म इथे परागिरा करण्याचा म्हणजे ज्ञानबोध वर्तवण्याचा हा धर्म, ही धारणा, हे कार्य तिथे आता माया संबंधाने चालतं. म्हणजे चैतन्याच्या द्वारा व्यक्तमंत अवताराच्या ठिकाणी मायावेश आहे, त्याच्या द्वारा ती परावाणी, ते तालोष्ट्यपूट व्यापारे वैखरीवाणी प्रस्फुटित होते, जी गिरवावाणी. त्या शब्दरूप ध्वनीमध्ये ती बोधशक्ती संक्रमण केली जाते आणि त्या अधिकारी जीवाच्या कर्णपटलांच्या द्वारा ती त्याच्या अंतर्तमामध्ये शिरकाव करते आणि त्याचे मळ, कर्मलेप, आद्यमळ, संलग्न, अनादि अविद्या त्याच्याही आत नित्य केवळ जीव स्वरूपामध्ये जाऊन ती भिनते आणि त्याला बोध होतो, जाणीव होते. बुध हा धातू जाणीवी वाचन. जीवासी बोध आणि बोध शक्ती ते येथोनीची किंगा. सोमकांताच्या दृष्टांताच्या न्यायानुसार ते बोध दातृत्व परमेश्वर वर्तवत असतात. सोमकांतू असे तो द्रवे, तसे ते अहेतुक भूत भजनाधिकारी जे असतात, ज्ञानाधिकारी, ते द्रवतात. म्हणजे त्यांना बोध दातृत्व वर्तवलं जातं. त्याद्वारा ते मग एका जीवाप्रती परागिरा करून परमेश्वरू म्हणजे परमैश्वर्याने संपन्न असलेला जो उभयदृश्य अवतार आहे साधनदाता, तो आपुले म्हणजे स्वतःचे, अर्थात जो परमेश्वर आहे, सच्चिदानंद स्वरूप सर्वशक्तियुक्त असं जे मानलं जातं, तो मीच आहे, हे आपुलं अस्तित्व त्याच्या ठिकाणी साध्य करून देतात. परमेश्वरे परमेश्वरू जाणीजे. परमेश्वरामुळेच परमेश्वर जाणता येतो. व्यक्तमंत अवतारामुळे अव्यक्तमंत स्वरूपाचा बोध आत्मसात होत असतो आणि तोच अव्यक्तातून व्यक्तिमत्वाला आलेला आहे, हाही बोध आत्मसात केला जातो. अव्यक्तपर वस्तू एकू अति ते व्यक्तिमंत होय, मग आपुल्या व्यक्ताव्यक्ताचे ध्यान करी, साध्याची प्राप्ती करी. साध्याची हे प्राप्ती साधन निवर्ते. अव्यक्तपर वस्तू एकू, असाधारण अशी व्यक्तीर्ण दृश्यते सह अव्यक्त व्यक्तिरूपाने दृश्यमान होत नाही अशी निर्गुण निराकार अगाध अनंत आनंदमय दिव्य तेज पुंज प्रकाश स्वरूप सर्व व्यापक दशे दिशांनी अनंत असलेली जी अव्यक्तपर वस्तू आहे, तिच्या ठिकाणी 83 सर्व शक्तियुक्तत्वाचं परम ऐश्वर्यत्व आहे. ती एक असाधारण वस्तू अस्तित्वात आहे. ते व्यक्तिमंत होय. ते सृष्टीमध्ये परमेश्वरू अवतरेती, मनुष्यवेशधारी होती, मायावेशधारी होती, मायापूरधारी होती. ते ऐसे मायापुराते स्वीकरून कर्म उमिस्थिता मनुष्य देहयुक्ता जीवा ज्ञानपर्यंत आपला संबंध देती. ते व्यक्तिमंत होय, मग आपुल्या व्यक्ताव्यक्ताचे ज्ञान करी. मग ती आपुल्या व्यक्तच नव्हे तर अव्यक्ताचंही ज्ञान करी. व्यक्ताचं ज्ञान अव्यक्ताचं ज्ञान करून दिल्याखेरीज होणं अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण की हा व्यक्त कोणाचा अवतार आहे, आला तरी कोठून, तो कसा आहे, म्हणून अव्यक्ताचं ज्ञान करून देणं अनिवार्य आहे. आणि मुळात अव्यक्त तोच परमेश्वर आहे, मूलभूत स्वरूप. हा प्रयोजन पुरता फक्त व्यक्तमंत अवतार, तो मनुष्य वेश, माया वेश म्हणजे लटिका, एक अभिनय खातर स्वीकार केलेला भाव आहे. त्या व्यक्त अव्यक्ताचे ज्ञान करी. परमेश्वरामुळे परमेश्वर जाणता येतो. मग ते साध्याची प्राप्ती साधन निवडते. त्याला ते साधन दिलेलं असतं, ज्ञानाचा बोध. ते त्या बोधाच्या द्वारा परमेश्वरू आपुले अस्तित्व साधिते. स्वतःचं सच्चिदानंद स्वरूप सर्वशक्तियुक्त परमेश्वरा, त्याचं वास्तव स्वरूप अस्तित्व जे आहे, अस्ति इति, आहे इति, असा आहे. कसा आहे? असा आहे. असा कसा आहे?
तर तो जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप सर्व शक्तियुक्त परमेश्वर आहे. या शब्दाच्या द्वारा जे वास्तव स्वरूप अस्तित्वाकडे इंगित केलं जातं, ध्वनित केलं जातं, निर्देशित केलं जातं, ते अस्तित्व त्याच्या जीव स्वरूपाच्या ठिकाणी साध्य होतं की तो असा आहे. बरं मग कसं आहे तर ती जाणीव मौन आहे. शब्दामध्ये भाषा आहे, बोलणं आहे, शब्दद्वारे देण्याती परागिरा करोनी, मात्र त्याद्वारा जो मौन असा बोध भाव आहे तो जाणीव करून देण्यात येत असतो. म्हणजे ज्ञान हे मौन असतं. जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान बोलीजे. ज्ञानाचं हे लक्षण सांगितलंय स्वामींनी. जे जैसे असे, जे जो परमेश्वर जैसे असे, जसा आहे तैसे तसा जाणीजे. जाणीजे जाणीव होणे. ही जाणीव जी असते ना ती संवेदना असतात आत्मचेतनेला आपल्या होणाऱ्या की तो असा आहे. बरं कसा आहे तर तो शब्दाच्या द्वारा तो अभिव्यक्त नाही केला जाऊ शकत. शब्दाच्या द्वारा एकमात्र व्याख्या केली जात असते. त्या व्याख्येच्या द्वारा तुम्ही तुमच्या अंतर्तमामध्ये त्याची अस्तित्वाविषयीची जाणीवेची अभिव्यक्ती करतात. मात्र वास्तव स्वरूप अस्तित्व भिन्नच असतं, वेगळंच असतं. तो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी अवस्थित असतो, स्थिर असतो. रहीमन बात अगम्य की कहन सुनन की नाही. जे कहत है ते जानत नाही, जे जानत है ते कहत नाही. ती जाणीव सांगितली जाऊ शकत नाही. व्याख्या लाख कराल, टीका भाष्य प्रयोग लाख लिहाल त्याच्यावरती, पण त्याचं अस्तित्व साध्य होण्यासाठी तुम्हाला त्या बोधपूर्वक त्याच्या स्वरूपाकडे ध्यानाच्या माध्यमातून प्रेम भावनेने वेधावं लागेल. हिरवी नाही तर शब्द ते शब्दच आहे, व्याख्या त्या व्याख्याच आहेत. महावाक्य पाठ करून टाकाल, त्याचे अर्थ, त्याचं भाष्य, पक्ष, प्रयोग लाख आहे. मग त्याच्यावरती शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम. जोवर तुम्ही ते अस्तित्व साध्य झालेलं आहे, तिची जाणीव झालेली आहे जसं आहे तसं परमेश्वराचं स्वरूप, त्याच्याकडे ध्यान लावणार नाही. तत्र प्रति एकतानता ध्यान, त्याच्या प्रति एकतानता लगातार देशबंध चित्तस्य धारणा, सतत सतत त्या परमेश्वर स्वरूपाच्या देशावर चित्त बांधण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि त्याच्या प्रति लगातार एक तानता निर्माण होऊन तदेव अर्थ मात्र निर्भासन, त्याच्याच अर्थाचा एकमात्र निर्भास तुम्हाला होणार नाही. तोवर तुम्हाला ज्ञानाच्या बोधाचं जे समाधान आहे, जे समाधी आहे ती उपलब्ध होणार नाही. आहे शक्य गोष्टी आहे, फार सूक्ष्म आहे तत्व. त्यासाठी तुमच्या इंद्रियांचा निरोध झाला पाहिजे. इंद्रियांचं दमन, मनाचं क्षमन, अहंकार शून्य, विनम्रता पूर्ण, भावदशा लवलीन चित्त, आणि मन तुमचं वेधलं गेलं पाहिजे प्रेमपूर्ण भावदशेने, बुद्धीने. तो नित्य नित्य वस्तुविवेकाचा अंती नित्य जो परमेश्वर त्याच्या अस्तित्वाच्या स्वरूपाचा दृढ निश्चय की नाही तो असाच आहे आणि त्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करावं लागेल. तेव्हा ते जे अस्तित्व साध्य झालेलं आहे ते अस्तित्व साध्य झालेलं जागृत राहील, जागृत. नाहीतर तुम्ही जर त्या इंद्रियांच्या द्वारा ते अस्तित्व साध्य होऊनही तुमच्या अंतःकरणाची वृत्ती जी आहे ती इतस्ता विषयांमध्ये विखुरेल, भूतकाळातील स्मृती, भविष्यातील स्वप्न कल्पनांमध्ये भरकटेल, तर ते अस्तित्व साध्य झालेलं तेही झाकाळलं जाईल. तसं धुळीने आरसा माखला जातो तसं मग तो बोध झाकला जाईल. जाराने गर्भ आच्छादला जातो तसा तो बोध आच्छादला जाईल. धुराने अग्नी आच्छादला जातो तसा तो ज्ञानाचा बोध प्रकाश जो आहे तो मावळेल. ज्ञानशक्तीच्या संचाराने जो परमेश्वर आहे तो मीच, कोण परमेश्वराचा अवतार, हे त्याला जाणीव करून देत असतो. त्यामध्ये मी परमेश्वर आहे आणि त्या अनुषंगिक मग तू जीव आहेस.
तू सामान्य जीव आहेस, ही सुद्धा जाणीव करून दिली जाते. कारण जीवाला परमेश्वराची प्राप्ती करून द्यावयाची आहे, म्हणून तू जीव आहेस आणि तुला मी इथे माझ्या प्राप्तीसाठी आणलेला आहे. कर्मभूमी स्थिता मनुष्य देह युक्ता, कर्मभूमीमध्ये तुला अवस्थित केलेला आहे, मनुष्य देहाने संयुक्तिक बनवलेला आहे. आणि हा मी परमेश्वर जो साधनदाता होता ज्ञानपर्यंत तुला संबंध देण्यासाठी आलेला आहे. तू माया स्वरूपी एक देशी तम असे, तमो निमग्न माया स्वरूपी जीव असे, तू जीव आहे आणि तू माझा भृत्य असून मी तुझा स्वामी आहे. हा स्वामी भृत्य संबंध त्याला उमटवून देतात की तू सेवक आणि मी सेव्य, या सेवा करण्यास पात्र योग्य. कारण मी आनंदमय आहे, सामर्थ्यमय आहे आणि ज्ञानमय आहे. म्हणून मी माझ्या ज्ञानाचा बोध तुला देऊन त्या ज्ञानाच्या अनुसार तू आचार धर्म परिपालन केला अनुसरून, तर माझ्या सामर्थ्याच्या द्वारा तुझा उद्धार करून माझा आनंद तुला देऊ शकतो. माझ्या त्या 3 गोष्टी विशेष आहेत: ज्ञान, सामर्थ्य आणि आनंद. म्हणून हे मी तुला देऊ शकतो. तुझ्याजवळ ते नाहीये, तू नित्य केवळ आहे. केवळ म्हणजे ते तर दुसरे नाही, तू निर्गुण आहे. माझ्या स्वरूप साजत्य, केवळ केवढी श्री साजत्य सजातीय तत्व आहे. म्हणून तू माझ्या भृत्य होण्याचा, सेवक होण्याच्या पात्रतेचा आहे. मी तुझा स्वामी होण्याच्या योग्यतेचा आहे. म्हणून तू माझी सेवा, भक्ती करावी, दास्य करावं आणि तू स्वतः सेवक आणि दास बनावं. हे सुद्धा परमेश्वर त्याला दृढतम निश्चय करून देतात. परागिरा करून परमेश्वरू आपुले अस्तित्व साधिती. परमेश्वर काय करतात? आपलं स्वतःचं अस्तित्व साध्य करून देतात त्याच्या जीव स्वरूपाच्या ठिकाणी. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्या पलीकडे कर्मलेप, मळ आणि अनाद्य विद्या याच्याही आत तो कुटस्थ सूक्ष्म अवस्थेत स्थिर असलेला नित्य केवळ चेतन स्वरूप शुद्धतम निर्गुण जीवात्मा आहे. त्या जीवात्म्याच्या स्वरूपात ती बोधशक्ती संचार होते आणि त्या जीवी परमेश्वरू आपले अस्तित्व साधिती. त्या जीव स्वरूपामध्ये परमेश्वराचं अस्तित्व साध्य केलं जातं. परमेश्वर अस्ति इति, आहे असं. कसं आहे? तर असं आहे असं अस्तित्व साध्य केलं जातं. म्हणजे जसं आहे तसं अस्तित्व साध्य केलं जातं. म्हणजे ती जाणीव आहे. शब्दद्वारे देण्यात, शब्द हे द्वार आहे, माध्यम आहे. शब्दाच्या द्वारा तो इंगित केला जातो, निर्देशित केला जातो, ध्वनित केला जातो. तर शब्द म्हणजे काही ज्ञान नाही, शब्द म्हणजे काही ते परमेश्वर नाही. जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरू एकू अति तो सर्वशक्तियुक्त. हे काही ज्ञान नाही आहे, हे शब्द आहे. हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचेंद्रियांची एक विषय आहे. शब्दच विषय आहे, तो त्रिगुणात्मकच विषय आहे. शब्दद्वारे देण्यात परा गिरा करून, गिरवाणवाणी, तालोष्टपुट व्यापारे वैखरी. ती वैखरी जी आहे गुरुनिमित्ताच्या मुखातून निघणारी, त्या वैखरी वाणीमध्ये परा आपली ज्ञानशक्ती स्वरूपात, जे अव्यक्त स्वरूपात अव्यक्त ज्ञानशक्ती आहे, ती बोधशक्तीच्या रूपाने संचार केली जाते. कर्णपटलांच्या द्वारा ते शब्द, आत ध्वनीच्या द्वारा मनात तो संकल्प होऊन बुद्धीने निश्चय केला जातो, नित्य वस्तू विवेकाच्या अंती. आणि मात्र ती जी बोधशक्ती आहे ती जीव स्वरूपात जाते. त्या जीव स्वरूपाला परमेश्वराचं यथार्थ वास्तव स्वरूप अस्तित्व जे आहे त्याविषयीची जाणीव होते. ती अत्यंत दृढतमरित्या, म्हणजे ती अधिकृत जाणीव आहे. त्याला संचारी बोध म्हटला जातो. चंद्राची रश्मी करून शिळा पाषाण असती, ते निवती परी द्रवती ना तैसा सोमकांतू नव्हे तो द्रवी. चंद्राचे रश्मी किरण इतके शीतल असतात की
दिवसभराच्या उन्हातान्हात जे शिळापाषाण असतात, टणक दगड, ते निवतात, ते तापलेले असतात, ते थंड होतात. पण द्रवती ना मात्र द्रव नाही फुटत, त्यांना पाझर नाही फुटत. तैसा सोमकांतू नव्हे तो द्रवे. सोमकांत नावाचा मृदू काय जातीचा पाषाण असतो, तो इतका मृदू असतो की चंद्राच्या शीतल किरणांनी सुद्धा द्रवतो. तैसे परमेश्वराची सन्निधानी एकू अनधिकारीय असेती एकू अधिकारीय असेती. अधिकारीय असेती तयासी बोधदातृत्व होय आणि अनधिकारी असे तयासी सुख विशेष होय. सोमकांताच्या न्यायानुसार अधिकारी असतात जे अहेतुक बुधभजने करून पात्र झालेले असतात परमेश्वराच्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या बोधाला. ते शास्त्र निरूपणे करून द्रवीभूत होतात, म्हणजे त्यांच्याकडे जाणाऱ्या शब्दरूप ध्वनीमध्ये त्या गिरामध्ये परावाणी जाते. आणि जे शिळापाषाणासारखे असतात टणक, ज्यांची योग्यता पात्रता झालेली नाही आहे ब्रह्मविद्येचा बोध आत्मसात होण्याची, अहेतुक बुधभजनच नाही, एका मागचे अनेक जन्मांतरातील परमेश्वरी भक्तीचे संस्कारच नाही आहे, तो रजतमाने कठीण झालेला आहे. त्याच्याकडे फक्त शब्द जातात गिरावाणीचे, परावाणी नाही जात, बोधशक्ती नाही संक्रमण केले जात. त्याला सुख विशेष होईल, त्याला फक्त काहीतरी आहे, एक त्याला इन्फॉर्मेशन मिळते, त्याला नॉलेज नाही होत, ज्ञानाचा बोध नाही होत, त्याच्या जीव स्वरूपी अस्तित्व साध्य नाही केलं जात परमेश्वराचं. परागिरा करूनही परमेश्वर आपुले अस्तित्व साधिती म्हटलं ना, आपलं स्वतःचं अस्तित्व साधतात, परमेश्वर साधतात. ते तुम्ही आम्ही नाही साधू शकत, आपण अज्ञान आहे, आपण काय अस्तित्व साधणार परमेश्वराचं? कसं काय जबरदस्तीनं परमेश्वराला जाणणार? नाही जाणू शकत. इथे आपल्याला जन्माला आल्यानंतर अबकळ शिकावं लागतं, अजून प्रत्येक गोष्ट विचारत राहावी लागते, हे काय ते काय, नावं विचारावे लागतात. नावंही विचारल्यानंतर ते नावं सांगितले म्हणून मानून घेतले, पण तेच नाव काय, पिवळ्या रंगाला पिवळा रंग म्हणावा, पण पिवळा का म्हणावं आणि पिवळं काय असतं काही माहिती नाही, पण मानलंय त्याने. तर परमेश्वराचं ज्ञान आहे, ते परमेश्वरच करून देऊ शकतो. म्हणून परमेश्वरे परमेश्वरू जाणीजे. परमेश्वराला परमेश्वरच जाणतो आणि परमेश्वरच जाणीव करून देऊ शकतो. परमेश्वराला परमेश्वरामुळेच जाणता येऊ शकतं. अनादि अविद्यायुक्त जीवा स्वतः स्वयमेव ज्ञान न संभवे. स्वामी म्हणतात की हा जीव अनादि अविद्यायुक्त आहे आणि स्वतः नित्य केवळ म्हणून अज्ञानतम, आत्यंतिक नेणीव ते अज्ञान बोलीजे. किंचित मात्र काही एक जाणीव नसणे ही अज्ञानाची अवस्था आहे. त्याला स्वतः स्वयमेव ज्ञान न संभवे. स्वतः स्वयमेव आपल्यातूनच आतून ज्ञान संभवत नाही. त्यानं कितीही काही ध्यानधारणा केली, तपश्चर्या केली, तर आतून असं काही त्याला ज्ञान प्रस्फुटित होणार नाहीये की परमेश्वर कसा आहे असं म्हणून. हां, जे साधन संपत्ती आहे त्याला दिलेली शरीर, ऊर्जा, कुंडलिनी, का देवतांच्या त्या पिंडस्थ आहे, का देवतांच्या त्याने जोडलेले काही अधिकार असतील, ते फळाला येऊन त्याला ते प्रकाशित होतील तेवढं, बाकी नाही. परमेश्वर नाही त्याला जाणता येणार आहे. म्हणून परागिरा करूनही परमेश्वरू आपुले अस्तित्व साधित. ते अस्तित्व साध्य जे करतात ते महावाक्य आणि निर्वचन या उभय प्रकरणामध्ये निर्देशित करण्यात आलेलं आहे की ते परमेश्वराचं अस्तित्व कसं आहे. अस्ति म्हणजे असणी, आहे, इति असं, असं आहे अस्तित्व. हे परोक्ष ज्ञान आहे, शाब्द ज्ञान. पर अक्ष, अक्ष म्हणजे दृष्टीपर म्हणजे पलीकडे, दृष्टीच्या पलीकडचं ज्ञान आहे, अपरोक्ष नाही आहे. अपर अक्ष, अक्ष म्हणजे दृष्टीच्या, अपर म्हणजे समोर नाही आहे, दिसत नाही, प्रत्यक्ष ज्ञान नाही आहे. म्हणून अस्तित्व ज्ञान म्हटलं त्याला, परोक्ष ज्ञान म्हटलं त्याला. पण प्रत्यक्षात ज्या वेळेला दिसेल त्या पद्धतीचीच जाणीव, तीच जाणीव शब्दांच्या द्वारा परमेश्वर करून देत असतात की असा आहे परमेश्वर. नाही तर मग रहीमन बात अगम्य की कहन सुनन की नाही. जे जाणत आहे ते कहत नाही, जे कहत आहे ते जाणत नाही.
आपला हा बोलण्याचा आणि ऐकण्याचा विषय नाही आहे. आपण कितीही बोलणार आणि ऐकणार, आपल्या कळानं आपल्याला तो सांगता येणार नाही आणि समजून घेता येणार नाही. त्याने समजवून दिल्याखेरीज अशक्यप्राय गोष्ट आहे. आपला अधिकार असल्याखेरीज आपल्याला त्याचं अस्तित्व तो साध्य करून देणार नाही आहे. अवघ्या सभेसी निरूपण एक, परी अधिकार वेदे उमट. सभा भरलेली आहे, लाख लोक आहे इथे बसलेले, सगळ्यांना निरूपण एकच होईल. परंतु एकाला शिळापाषाण न्याय असल्यामुळे ते अनधिकारी सुखविशेष होईल, काहीतरी त्यांना रहस्य सांगितलं जात आहे. पण त्यांच्या आत्मचेतनेच्या प्रत ते अस्तित्व साध्य न झाल्यामुळे ते द्रवीभूत होणार नाही, त्यांचं अंतरतम पाझरणार नाही, त्यांच्या हृदयात परमेश्वराविषयीचा आवडीचा भाव नाही निर्माण होणार, त्याच्या प्राप्तीच्या मार्गाला ते नाही लागणार. संशोधन करतील, समजून घेतील अभ्यासाच्या दृष्टीने, सुख विशेष होय काय. म्हणून महावाक्यामध्ये ते अस्तित्व सांगितलं गेलेलं आहे. जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरू एकू अति, तो सर्वशक्ती युक्त. हे मूळ महावाक्य, एवढंच वाक्य. बाकीचं प्रकरण आहे, महावाक्य प्रकरण आहे. महद म्हणजे श्रेष्ठ वाक्य, महद म्हणजे श्रेष्ठ, जो परमेश्वर त्याचं अस्तित्व साध्य करून देण्यासाठी निर्देश करणारं हे वाक्य आहे. का महद म्हणजे श्रेष्ठ वाक्य, म्हणजे या वाक्यासारखं या जगात आणखी श्रेष्ठ वाक्य दुसरं कुठलंही नाही. या वाक्यामध्ये सृष्टीच्या निर्मितीच्या मुळाशी जे मूलभूत तत्व आहे, अनादीचे 4 पदार्थ ते येऊन गेलेले आहेत. 4 पदार्थांचं यामध्ये जीव 1, प्रपंच 2, व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरू एकू अति 3, परमेश्वर, तो सर्व शक्तियुक्त. यात सर्व शक्तीमध्ये शक्ती शब्दे सकळाही देवता, तोही येऊन गेला. आणि त्याच्या इतर सकळ गुण, सकळ धर्म, ज्ञान, विज्ञान, ते जळाशक्ती येऊन गेले. हे यावन मात्र या समग्र चराचर जगतातील कार्यकारण स्वरूप संबंधाचं ज्ञान या वाक्यामध्ये सामावलेलं आहे. म्हणून याला महावाक्य असं म्हणतात. तर याचा हे पाठवचन असून याचे अर्थवचन पुढे आलेले आहे, प्रकरण स्वरूप विस्तार. जीव हा पाठ, आणि पुढचं जे वचन आलेलं आहे मग, नित्य केवळ अनादि अविद्यायुक्त वस्तू एकू अति, ते जीव शब्दे बोलीजे, हा पाठार्थ. जीव या पदाचा, विश्रांतीचा पाठार्थ दुसरं वचन आलेलं आहे. हे जीवाचं स्वरूप कसं आहे त्याबद्दल निर्देश केलेला आहे. जीव प्रपंच व्यतिरिक्त, नंतर जीवानंतर प्रपंच, प्रपंच हा पाठ, हे पद, ही विश्रांती, आणि विश्वरूपाची ठावनी मृत्तिकापर्यंत प्रपंचू बोलीजे, हा पाठार्थ. प्रपंच या पदाचा अर्थ. तर व्यतिरिक्त, जीव प्रपंच व्यतिरिक्त, व्यतिरिक्त हा पाठ, हे पद, ही विश्रांती, आणि चौथं वचन व्यतिरिक्त म्हणजे वेगळा, हे त्याचा अर्थ, अर्थवाक्य. त्यानंतर जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरू एकू अति. तर सच्चिदानंद स्वरूप हा पाठ, हे पद, ही विश्रांती, आणि पुढील 5वं वचन, सत शब्दे ब्रह्म बोलीजे, चित शब्दे माया बोलीजे, आनंद शब्दे ईश्वरू बोलीजे, हा त्याचा अर्थ. चिदानंद स्वरूप परमेश्वरू एकू अति, परमेश्वरू एकू अति हा पाठ, आणि ब्रह्म माया ईश्वरू ऐसा त्रयांश परमेश्वरू एकू अति हा पाठार्थ. नंतर तो सर्व शक्ती युक्त. जीव
आणि प्रपंचाच्या व्यतिरिक्त असलेला तो एक सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर आहे. तो कसा आहे? सर्व शक्तींनी युक्त आहे. मग सर्व शक्तियुक्त हा पाठ. आणि पुढील 6वं वचन, शक्ती शब्दे सकळाही देवता सकळही गुण सकळही धर्म ज्ञान विज्ञान. हे सर्व शक्ती शब्दे बोली जेती हा अर्थ पाठ आणि पाठार्थ. तो सर्व शक्ती युक्त. युक्त हा पाठ आणि युक्त म्हणजे येतच सहित. हे 7वं वचन त्याचा पाठार्थ. येतत म्हणजे या सहित. या सहित म्हणजे कशा सहित? म्हणून आता पुढील 2 वचनांमध्ये उपसंहार वचनात त्याचा अर्थांतर वाक्य सांगतात. पाठ, पाठार्थ, अर्थांतर. तो सर्व शक्तियुक्त हा पाठ आणि शक्ती शब्दे सकळाही देवता सकळी गुण सकळी धर्म ज्ञान विज्ञान हे सर्व शक्ती शब्दे बोली जेती हा पाठार्थ. आणि या पाठार्थाचं आणखी अर्थांतर म्हणजे सकळाही देवता अन्य वृत्ती अर्थांतर त्याचं. कर्मभूमीची या देवता होती परी परमेश्वर नव्हे ती या वचनापासून तर चैतन्य देवता होय परी परमेश्वर नव्हे या वचनापर्यंत 9 थोव्यातील ज्या 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता आहे त्या सकळाही देवता या पाठार्थाचं अर्थांतर आहे ते प्रकरण अन्य अर्थ. नंतर सकळही गुण हा पाठार्थ कशाचा? तो सर्व शक्तियुक्त या पदाचा. आणि या सकळही गुण पाठार्थाचा सौंदर्य लावण्य औदार्य सौभाग्य दया मया कृपा करुणा एवमाधिक अनंत गुण बोली जेती हा अर्थांतर. नंतर सकळही धर्म हा पाठार्थ कशाचा? तो सर्व शक्ती युक्त या पदाचा. आणि सकळही धर्म या पाठार्थाचा नित्यत्व व्यापकत्व सर्वात्मकत्व सर्वातीतत्व सर्वकर्तृत्व सर्वसाक्षित्व एवमाधिक अनंत धर्म बोली जेती हा अर्थांतर. नंतर ज्ञान विज्ञान हे सर्व शक्ती शब्दे बोली जेती. ज्ञान हा पाठ आणि भटोबा स्वामींना विचारतात जी जी ज्ञानाचे लक्षण ते काही जी. तेव्हा स्वामी सांगतात भटो जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान. हा त्याचा अर्थांतर. पण हे जाणीजे हे जीवाच्या पक्षी जाणीजे ते अस्तित्व जाणीव करून दिली जाते परागिरा करूनही जीवाला. पण ती पराशक्ती जी आहे म्हणजे स्वरूपातली जी ब्रह्मविद्या ज्ञानशक्ती आहे ती इथे ज्ञान म्हणून संकेत केली जाते निर्देश केली जाते. आणि विज्ञान भावी अभाव आणि अभावी भाव कार्य करणारी ही शक्ती आहे जी अनेक लीळांमध्ये आपल्याला तिचे विशिष्टपूर्ण चमत्कार तिच्याद्वारा परमेश्वरीय अवताराने केलेले दिसून येतात. आहे त्याला नाही करणे नाही त्याला आहे म्हणून दाखवणे.